विश्वासाची. हो शिवा, तू आमच्यासारखा दिसतो सांग फार ऐकलं होतं. आज आम्हाला प्रत्यक्ष बघायचं आहे. आत्ता आलो जी असं म्हणून शिवा आत गेला. राजांचाच वेश परिधान केला आणि राजांसारखंच मिशीला पिळून राजांच्या सामने आला. कसा दिसतो जी? आणि बघतच राहिले राजे. अरे शिवा, आरशात आमचंच रूप पाहिल्याचा भास होता शिवा. म्हणजे तो सिद्धी बी मला ओळखायचा नाही. आणि स्तब्ध झाले राजे. अरे शिवा, तुला कसं कळालं की आम्ही आमचं रूप घेऊन तुला सिद्धीच्या भेटीला पाठवणार ते? तसा शिवा म्हणाला, राज, इतके दिवस तुमच्या संगतीत राहतोय ते काय उगावय? द्या की विडा, जाऊन भेटतो त्या सिद्धीला. राजाने शिवाला कडकडून मिठी मारली. राजाला माहित होतं हे अवकाळ शिवाजी पुन्हा भेटणार नाही. डाव ठरला. राजाने सिद्धीला निरोप पाठवला. आम्ही तह करायला तयार आहोत. सिद्धी म्हणाला, ये ओ माया ये दक्कन का शिवा हमारी मुट्ठी में. हा हा हा. शिवा शरण रे या वार्तेने सैनिक बेसावत झाले. राजाने या सिद्धीला फायदा घेतला. ठरल्याप्रमाणे 2 पालख्या तयार झाल्या. एका पालखीत राजा स्वतः बसले तर दुसऱ्या पालखीत राजांचाच दुसरं रूप घेतलेला शिवा काशीत. राजाची पालखी आडवाटेने विशाळगडाकडे जाणार होती तर शिवाची पालखी सिद्धीच्या भेटीला. सिद्धी वाटच पाहत होता शिवाची. पालखी आली. पालखीतून शिवा खाली उतरला. गळाभेट झाली आणि सिद्धी शांत झाला. चलिए राजे चलिए,